आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे. म्हणजेच ना या भागात ना सगळे खुलासे झालेत. इतकी वर्ष ज्या क्षणाची सगळीजण वाट बघत होती ना, ते सगळेच खुलासे आजच्या भागामध्ये उलगडले आहेत. चला तर मग आजचा भाग पाहूया. तर सगळ्यात आधी आपण पाहतो की सिद्धूला गिल्ट येत असतं, कारण सिद्धूला असं वाटत असतं की निलांबरीचं बाळ गेलं, त्याला सर्वस्वी कुठेतरी ना तो जबाबदार आहे असं मनातून त्याला वाटत असतं. आणि त्यामुळे ना तो त्या सख्याबद्दल भावनाला सांगत असतो. भावना म्हणत असते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला निलांबरी वहिनी बोलल्यात का तसं नाही ना, मग तुम्ही का वाईट वाटून घेता. तर सिद्धूला असं वाटत असतं की कितीतरी वर्षानंतर दादाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला होता आणि मग माझ्यामुळे असं काही झालं आहे का, असंच मनामध्ये त्याला वाटत असतं आणि त्याचं गिल्ट त्याला खूप जास्त येत असतं. पण भावना त्याला सांभाळत असते. तेच ना इकडे ना निलांबरी त्या डॉक्टरसोबत बोलत असते. डॉक्टर आणि निलांबरीचं आधीच बोलणं झालेलं असतं, म्हणजे आधीच ना तिने अबॉर्शन केलेलं असतं आणि म्हणून त्या डॉक्टरने सांगितलेलं असतं की तुला आरामाची गरज आहे, तर तू आराम कर. आणि त्यातच ना आता इथे हा नवीन ड्रामा झालेला असतो आणि हा नवीन ड्रामा झाल्यामुळेच ना हे सगळं काही सत्य आलेलं असतं की काय, तर हिने आधीच अबॉर्शन केलं आहे आणि हिने लोकांना दाखवायचं आहे आणि गिल्टमध्ये सिद्धू कायम राहायला पाहिजे ना, म्हणून तिने हे सगळं नाटक केलेलं होतं. काय तर जिन्यावरनं पडायचं, पण अबॉर्शन तर तिने आधीच करून बसलेली होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे निलांबरी जी आहे ना, ती आता रूममध्ये बसलेली असते आणि तिला सांगितलं जातं, ती डॉक्टर जी आहे ती, तुला आरामाची गरज आहे, सो आराम वगैरे कर. तेच इथे आता लक्ष्मीची सकाळ झालेली असते. लक्ष्मी देवाकडे हात वगैरे जोडत असते आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता श्रीनिवास तिला जोरजोरात आवाज देत असतात आणि श्रीनिवास म्हणत असतात की कुठे राहिली, काय झालं. कारण का श्रीनिवासांना सकाळी सकाळी ना सवय असते त्यांच्या बायकोला बघण्याची आणि म्हणूनच मग श्रीनिवास आता हाक मारून बोलून घेतात. तर तिकडे आता लक्ष्मी येते आणि लक्ष्मी म्हणत असते की हो आली आहे मी. आणि मग ते लक्ष्मीना त्यांना सावरत असते आणि म्हणत असते की काय मग स्वप्न रंगवून झाली का आपल्या नवीन घराची. मग तेही म्हणत असतात की हो हो झालीत ना स्वप्न रंगवून. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना दुसरीकडे आता आज तर सकाळ झाली, आजचा दिवस खूप छान आहे, आपल्याकडे वास्तुशांती आहे. आता वास्तुशांतीसाठी भावनासुद्धा तयार झालेली असते आणि सिद्धूलासुद्धा सांगत असते की चला आता आपण निघूया. तर सिद्धूही म्हणत असतो की मला ना कसंच वाटते, तर आता कशाचाच मन लागत नसतं, तो स्वतःला गिल्ट करून घेत असतो. तेच अधिराजला माहिती असतं की ह्या सगळ्यामध्ये सिद्धूची चूक नाही आहे, पण ते बाळ जे आहे तेच त्याच्यासुद्धा नाही आहे, हे सुद्धा फक्त अधिराजला माहिती असतं. पण या सगळ्याबद्दल ना आता अधिराज काहीच बोलत नाही, तो आता शांतच राहतो. पण इकडे सिद्धूचा मूड ठीक नसतो आणि त्यामुळेच ना सिद्धूचा मूड ठीक करण्यासाठी दुसरीकडे भावना त्याला समजावत असते आणि भावना त्याला म्हणत असते की तुम्ही नको स्वतःला त्रास करून घेऊ, प्लीज प्लीज मी म्हणते ना, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि असं बोलून ती आता त्याला सावरायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे घरात सगळ्यांचंच आगमन होतं, म्हणजेच आता श्रीनिवास आणि लक्ष्मी हे घरात जातात, गृहप्रवेश वगैरे होतो आणि त्यामुळे लक्ष्मी खूप जास्त खुश असते. आणि आता भावना सिद्धूसुद्धा आता प्रेमानंच असतात, आतमध्ये येतात. घर अख्खं पूर्ण छान बहरलेलं असतं, एवढ्या वर्षांचं स्वप्न लक्ष्मीचं पूर्ण झालेलं असतं. पूर्ण पूजाविधी वगैरे होतात. जयंतच्या मनामध्ये सारखं तेच असतं की काही झालं तरी माझ्यापासून माझी जानू लांब जायला नको. पण जानूने ठरवलेलं असतं की आता ही पूजा झाल्यानंतर अखेरीस सगळ्यांसमोर सत्य आणायचं, कारण आता खूप दिवस झाले तिने हे सगळं सहन केलेलं होतं आणि ह्याची मर्यादा आता संपलेली असते. तेच आता सगळ्या मालिकातील कलाकार आलेली असतात एक एक करून. कृष्णाईच्या लेकी या मालिकेतील, मला तिचं नाव खरंच माहीत नाही, तीसुद्धा आलेली आहे. आणि मग नंतर आता ती आल्यानंतर येताना पुरणपोळ्या घेऊन आली, त्यावरना भावनाची आणि भांडणं. तेव्हा शरू आणि पमासुद्धा येतात आणि पमा शरूला म्हणते की इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं. शरूसुद्धा आल्या आल्या आशीर्वाद घेते लक्ष्मीचा आणि सगळं काही छान होत असतं. तेव्हाच लक्ष्मी सांगत असते की आता आलात आहात ना, तर जेवल्याशिवाय जायचं नाही, असंही बोलून आता ती सावरत असते. तेच आता एक एक जण येत असतात, तर स्वानंदीला यायला जमलेलं नसतं, म्हणूनच ना मग आदिरा आणि रोहन आलेले असतात आणि मग लक्ष्मीला आल्या आल्यात स्वतःची ओळख करून देतात. येताना त्यांनी खूप सुंदर अशी फ्रेमसुद्धा आणलेली असते आणि ती फ्रेम ना त्यांना दाखवत लक्ष्मी म्हणत असते की जर या सगळ्यामध्ये जर स्वानंदी आली असती ना, तर अजून आवडलं असतं, पण स्वानंदी काही आली नाही. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ही फ्रेम जी आहे ती खूपच जास्त आवडलेली असते आणि ही फ्रेम छानच आहे असं सुद्धा आता म्हटलं जातं. मग आता तुम्हीही जेवल्याशिवाय जाऊ नका असं बोलून आता आग्रह धरलेला असतो. तर सावलीसुद्धा आलेली असते आणि सावलीने येताना ना आता खूप सुंदर अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
इकडे आता लक्ष्मीला एक कुरिअरवाला साडी घेऊन येतो आणि ती साडी तिच्या हातामध्ये देतो. तर ही साडी जी असते ना ती दीपज्योतीमधून आलेली असते आणि दीप आणि ज्योतीने ही साडी स्पेशली दिलेली असते. आणि ही साडी बघून ना लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही दोघं जर आला असतात ना तर बरं वाटलं असतं. आणि असं बोलूनच ना मग आता ती त्यांना मिस करत असते. आता सगळ्यांची जायची वेळ झालेली असते आणि मग सगळ्याजणी एकत्र येतात आणि म्हणतात की चला आता हा कार्यक्रम खूप छान झाला, पण आता नाही जास्त वेळ थांबता येणार, आम्ही आता निघतो. आणि असं बोलून मग आता सगळीजणं एकत्र येतात आणि मग त्यांचं ठरतं की चला आता आपण जाऊया. आणि मग काय इथे सगळ्यांचं छान असं सेल्फी वगैरेचा कार्यक्रम होतो, कारण बऱ्याच दिवसांनी असे सगळीजणं एकत्र आलेले होते. आता ती लोक गेल्यानंतर ना दुसऱ्याकडे आता पाहायला दिग्विजय आलेले असतात. आणि दिग्विजय जेव्हा येतात ना तेव्हा दिग्विजय आल्यानंतर त्यांना आता सगळे भूतकाळातील जुने दिवस आठवतात. आणि भूतकाळातील जेव्हा जुने दिवस आठवतात ना तेव्हा त्या सगळ्या विश्वांमध्ये ते हरवून जातात. आणि मग तेव्हाच ना दारावर श्रीनिवासांनी पाहिलेलं असतं आणि मग ते लगेच जाऊन ना इकडे असणाऱ्या लक्ष्मीला सांगतात. लक्ष्मीला जेव्हा ते सांगतात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी खूपच जास्त खुश होते आणि ती आता आपल्या भावाला सांगत असते की ये ना दादा आतमध्ये ये ना, बऱ्याच दिवसांनी आलायस आणि तुझी पावलं घराला लागली तर बरं होतील. त्याच वेळेला आता जे दिग्विजय असतात ना ते सुद्धा सगळं काही जुनं भूतकाळातलं विसरून जातात आणि मोठ्या मनाने घरी येतात. त्याच वेळेला त्यांना बघून ना भावनाला आठवतं की ह्या माणसाला आपण बघितलंय आणि तिला आठवतं की ह्यांच्या घरी तर आपण जाऊन आलोय. मग आता भावनासमोर सिद्धूसमोर सुद्धा या सगळ्या नात्याचा खुलासा होतो. म्हणजे इतके दिवस जे लक्ष्मीने लपवून ठेवलेलं होतं ना ते सगळं आलेलं असतं समोर. मग आता जेव्हा लक्ष्मी त्यांना पेढा वगैरे देत असते आणि तेव्हा ती म्हणत असते ना की इतक्या दिवसाचा जो दुरावा होता पण तुम्ही माझ्या शब्दाचा मान ठेवलात आणि तुम्ही आलात, मला बरं वाटलं दादा, असं बोलून आता लक्ष्मी त्यांना पेढा देत असते. मग लक्ष्मीचा हात ते धरतात तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की ह्यांनी हात वगैरे का धरला असेल, म्हणजे ह्यांनी अजूनही माफ केलेलं नाही असं लक्ष्मी विचार करते. पण तेव्हाच ना दिग्विजय तो हात घेऊन ना स्वतःच त्याच्या तोंडाजवळ नेतात आणि म्हणत असतात की मला आवडलंय, तू जे ठरवलं होतंस ते करून दाखवलंस. मग तेव्हाच ना विश्वा देखील तिथे आलेला असतो आणि आता विश्वाच्या समोर सुद्धा या सगळ्याचा खुलासा होतो. विश्वासमोर देखील या सगळ्याचा खुलासा झाल्यामुळे ना विश्वाही आता चकित झालेला असतो. त्यामुळे विश्वाला आता कळलेलं असतं की हे सख्खे भाऊ बहीण आहेत. एवढे दिवस तो जानूवर मनापासून प्रेम करत होता आणि आता तर त्याला असं म्हणायला गेलं तर भाऊ बहिणीचं नातं का होईना आहेच ना त्यांच्यामध्ये. त्यामुळे आता त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्यामुळे तो थोडासा विचार करतो. पण आता काहीच्या चालतं की आत्याची जर मुलगी असेल तर त्यात काही वाद नाही, पण आता तो थोडा विचार करतो की ह्या सगळ्या काही गोष्टी कशा काही आहेत त्याच वेळेला आता तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं, ते तू इथे कसं काय आलायस. तेव्हाच ना तो म्हणतो की मला माझ्या मैत्रिणीने जानूने बोलवले. आता जानू जेव्हा ह्यांच्या समोर येते तेव्हा तोही खुलासा होतो, कारण हे तर जानू एवढे दिवस तनू म्हणून यांच्या घरात राहत होती आणि खोटं बोलून ती निघून गेली होती. मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तू एक नंबरची खोटारडी आहेस, म्हणजे तूच जानू आहेस, पण आमच्या घरात खोटं म्हणून राहत होतीस. नाही ते जानूला आता बोलून हिणवलं जात होतं आणि त्यामुळे ना जानूला आता त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. जसं आता जानूला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो ना तसं आता जानू तिकडनं निघून जाते. तेव्हाच लक्ष्मी सांगत असते की ती तुमच्याकडे असेल खरंच मला माहीत नाही, पण तिचा ना स्मृतिदंश झाला होता म्हणून तिला काहीच आठवत नव्हतं, म्हणूनच तुम्हालासुद्धा तिने तसंच सांगितलं असेल की ती अनाथ आहे, तिला काहीसुद्धा नाही आहे. मग ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना ते म्हणतात की आता सगळं जाऊ दे, सगळ्या काही गोष्टी विसरून जाऊया. पण मी काय म्हणतो, जे काही झालं आहे ना ते आता सगळं चांगलं झालं आहे, आपण पुढचा विचार करूया असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग काय या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढे काय होईल ना एक गोष्टींचा खुलासा होत असतो. मग तेव्हाच श्रीनिवास यांना ते मोठ्या मनाने माफ वगैरे करतात. सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात. मग आता इतक्या दिवसानंतर आपण भेटलोय, पण तेव्हासुद्धा मी तुम्हाला खूप काही बोललो, पण त्याचा ना तुम्ही काहीच वाईट वाटून घेतलं नाही. उलट मला असं वाटलं होतं मी तुम्हाला नको ते बोलायचो, तेव्हा तुम्ही मला बोलाल काहीतरी, पण तुम्ही एकही शब्द चुकीचा बोललात नाही. तेच आता लक्ष्मी आणि श्रीनिवास ना त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतात तर त्यांना बरं वाटतं. तेच आता त्यांच्या आबांकडे सुद्धा दिग्विजय
जातात आणि आबांनाही विचारतात की तुम्हाला कसं वाटतंय. तर दिग्विजय म्हणतात की हो हो मला बरं वाटतंय. आणि तेव्हाच ना इकडे खूप काही समजवलं आजी, पण जानू ऐकत नाही आहे. जानूने ठरवले. तेच दुसरीकडे आता जयंत आणि त्याचसोबत जानू जे आहे ते समोरासमोर असतात. जानूला आधीच टेन्शन असतं, कारण तिच्या सगळं काही तिला आठवत असतं, पण ती घरातल्यांना सांगू शकत नसते. तेच आता जयंत जो आहे ना, तो मात्र आता जानूला म्हणत असतो की जानू बघ, तुझं जे घर आहे ना, हे तुझ्या आईवडिलांना वाटतं की ते त्यांच्या नावावर आहे, पण ते माझ्या नावावर आहे, कारण मी ते आय विटनेस म्हणून सही केली, पण ते माझ्या नावावर. त्याचसोबत तुला जर असं वाटत असेल की ही कंपनी तर ती सुद्धा माझ्याशिवाय चालू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी बोलून ना तो ब्लॅकमेल करायचा तिला प्रयत्न करत असतो, पण ती त्याला सरळ सांगत असते की तू कितीही ब्लॅकमेल कर, पण मी तुझं ऐकणार नाही आहे, म्हणजे नाही आहे. तुझं आज खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे, कारण मी खूप काही गोष्टी सहन करते, पण आता नाही, असंही तिने रागारागात म्हटलेलं असतं. तेच आता इथे घरात ना बाहेर खूप छान असा प्रोग्राम सुरू असतो, नाचत वगैरे असतात, आनंदाचा दिवस असतो ना, आणि त्यामुळेच आता सगळेजण सेलिब्रेशन करत असतात. पण सिद्धूचा मूड नसतो. सिद्धू शांत एका जागेवर बसून असतो आणि त्यामुळेच ना वाईट वाटत असतं भावनाला सुद्धा. तेच आता आजी जी आहे ती रूममध्ये असते आणि आजी रूममध्ये असताना जयंत तिथे येतो आणि जयंत मुद्दामून तिथे आलेला असतो, कारण त्याला ना आजीचा बदला घ्यायचा असतो. जानूला असं होत असतं की कधी घरातल्यांना सगळ्यांना खरं खरं सांगते. त्यामुळे जानू बाहेर आलेली असते आणि सगळ्यांना ओरडून सांगते की आधी ही गाणी बंद करा, मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. मग आता जानू सगळ्यांना सत्य सांगायला गेली हे समजतं. मग आता जानूचं सत्य एकटी बोलल्यानंतर ह्या लोकांनी विश्वास ठेवायला नको ना. मग आजीने जर सांगितलं तर मग आजीला संपवायचं, असं आता त्याचं ठरलेलं असतं. तेच आता आजीला उशीने मारून टाकायचा प्रयत्न जयंत करत असतो. तेवढ्यातच वँकी तिथे जाऊन पोचतो. वँकी हे सगळं पाहतो. वँकी जयंतला थांबवायचा प्रयत्न करतो, पण जयंत काही केल्या ऐकत नसतो. जयंत आता आक्रमक झालेला असतो, पण आजीचा आवाज ना बाहेर ऐकू येतो. आजीचा आवाज जसा येतो तसे सगळीजण बाहेर येतात, बाजूला येतात आणि जयंतला तर आता सिद्धूना मारायलाच उठतो. पण इथे जयंत आता नाटक करतो की मला ना त्रास होतोय, मी वेडा झालोय का, मला काय होतंय, मी आजीला मारायला निघालोय, कारण त्याचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. पण तेव्हाच ना जानू म्हणत असते की आता खूप झालं जिश, तू नको मारू, आता ह्याचा चेहरा मी सगळ्यांसमोर आणते, आणि असं बोलून तिने आता फरफटत त्याला बाहेर आणलेलं असतं.